तुम्ही कधी हवेत उडणाऱ्या मांजराची कल्पना केली आहे किंवा शेजारी राहणाऱ्या तोत्रोच्या पोटात झोपायचं स्वप्न पाहिलं आहे? नाही? मग मित्रांनो, तुम्ही स्टुडिओ जिबलीची जादू चुकवताय. नमस्कार मंडळी, आज आपण स्टुडिओ जिबलीच्या स्टुडिओ घिबली अनोख्या जगात रमणार आहोत. जिबली म्हणजे जणू स्वप्नांची पेटी, जिथे प्रत्येक चित्रपट आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. आणि हो, या जगात गुरुत्वाकर्षण आणि तर्कशास्त्र जरा सुट्टीवरच असतात. माय नेबर्स तोत्रो, माय नेबर टोटोरो. तुम्ही कधी जंगलात गेला आहात? तिथे तुम्हाला तोत्रो भेटला का? तो म्हणजे एक मोठा, मऊ आणि गोंडस अस्वल. खरं तर तो काय आहे हे कोणालाच माहित नाही, पण तो इतका गोड आहे की त्याला भेटल्यावर तुम्ही तुमच्या सगळ्या चिंता विसरून जाल. आणि जर तुमच्याकडे छत्री नसेल आणि तुम्ही पावसात अडकलात, तर तोत्रो तुम्हाला त्याची मोठी पान देईल. पण परत द्यायला विसरू नका, नाहीतर तो रुसेल. स्पिरिटेड अवे, स्पिरिटेड अवे. आता जरा गंभीर होऊया. स्पिरिटेड अवे म्हणजे एक अशी गोष्ट जिथे चिहिरो नावाच्या मुलीला एका जादुई जगात अडकल्यावर आपल्या आईवडिलांना वाचवायचं असतं. या जगात देव, भूत आणि अगदी बोलणारे कोळी सुद्धा आहेत. आणि हो, तिथे एक असा बाथहाऊस आहे जिथे सगळे देव आंघोळ करायला येतात. आता सांगा, तुमच्या बाथरूम मध्ये कधी देव आले? हाऊल्स मूव्हिंग कॅसल, हाऊल्स मूव्हिंग कॅसल. तुम्हाला कधी फिरणाऱ्या किल्ल्यात राहायला आवडेल का? हाऊल्स मूव्हिंग कॅसल मध्ये तुम्हाला हाऊल नावाचा एक जादूगार भेटेल, जो एका फिरणाऱ्या किल्ल्यात राहतो. आणि सोफी नावाच्या मुलीला एका शापामुळे म्हातारी व्हावं लागतं. आता सांगा, तुम्ही कधी सकाळी उठल्यावर अचानक म्हातारे झाला आहात का? हा चित्रपट म्हणजे एक सुंदर प्रेमकथा जी तुम्हाला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाईल. प्रिन्सेस मोनोनोके, प्रिन्सेस मोनोनोके. आता जरा निसर्गाकडे वळूया. प्रिन्सेस मोनोनोके म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाची गोष्ट. या चित्रपटात तुम्हाला एक शूर राजकुमारी आणि एक शापित राजकुमार भेटतील, जे जंगलाला वाचवण्यासाठी लढतात. आणि हो, या चित्रपटात बोलणारे लांडगे आणि मोठे रानडुक्कर सुद्धा आहेत. आता सांगा, तुमच्या शेजारच्या कुत्र्याला कधी बोलताना ऐकलंय? जिबलीची जादू. जिबलीचे चित्रपट फक्त कार्टून नाहीत, ते कला आहे. ते आपल्याला निसर्गाची, मैत्रीची आणि प्रेमाची किंमत शिकवतात. ते आपल्याला स्वप्न पाहायला शिकवतात आणि आपल्यातील लहान मुलाला जिवंत ठेवतात. निष्कर्ष. तर मंडळी, स्टुडिओ जिबलीच्या या जादुई दुनियेत एकदा तरी चक्कर मारा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, पुढच्या वेळी जर तुम्हाला हवेत उडणारं मांजर दिसलं, तर घाबरू नका, ते कदाचित जिबलीच्या दुनियेतून आलं असेल. धन्यवाद.